तर मित्रांनो, कोरोडो बेसिक टर्नऑनच्या सीरीज मधला आजचा क्लास 10th आणि यामध्ये आपण पाहणार आहे पेन टूल, बी स्पाईन टूल, पॉलीलाईन टूल आणि 3 पॉइंट कर्व टूल. ते पण अगदी डिटेल आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पल सह. त्या अगोदर मी प्रथमेश सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या YouTube चॅनलमध्ये. येथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाईन रिलेटेड नवीन कन्सेप्ट, टूल्स आणि प्रोफेशनल टिप्स रेग्युलर शेअर करतो. जर तुम्हाला कोरोडो परफेक्ट शिकायचं असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग वेळ न घालवता आपल्या टूल्सला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरोडो ओपन केल्यानंतर तुम्हाला जो लेफ्ट साईडचा बार दिसत आहे तो कोणता आहे तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचा आहे. कारण स्टार्टिंग पासून तर क्लास 9 पर्यंत हा बार मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितला आहे. तर तुम्हाला आता कॉमेंट करून सांगायचा आहे की हा बार कोणता आहे. तर या बार मधील जे आपल्याला 5th ऑप्शन मिळते ते आहे फ्री हँड टूल. आणि याचा जर तुम्ही फ्लायवुड ओपन केला म्हणजे या कॉर्नरवरती जर अशा प्रकारे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला बाकी 2 पॉइंट लाईन टूल, बेझियर टूल, पेन टूल, बी स्प्लाइन टूल, पॉलीलाईन टूल आणि 3 पॉइंट कर्व टूल दिसून जाईल. यामधील आपण फ्री हँड टूल, 2 पॉइंट लाईन टूल आणि बेझियर टूल मागच्या क्लासमध्ये एकदम डिटेलमध्ये पाहिला आहे. आणि या क्लासमध्ये आपण पाहणार आहे पेन टूल, बी स्प्लाइन टूल, पॉलीलाईन टूल आणि 3 पॉइंट कर्व टूल, ते पण अगदी डिटेलमध्ये. तर सर्वात अगोदर पाहू आपण पेन टूल. पेन टूल एका कोरडवाचा इम्पॉर्टंट टूल आहे. त्याचा वापर करून आपण वेगवेगळे डिझाईन्स तयार करू शकतो. हे तुम्हाला काही इथे डिझाईन दिसत आहे. याचा यूज करून आपण अशा प्रकारे टी शर्ट मॉकअप्स आणि वेगवेगळे मॉकअप्स तयार करू शकतो. आणि मॉकअप जर तयार करायचं असेल तर बेस्ट सॉफ्टवेअर आहे फोटोशॉप. फोटोशॉपमध्ये आपण एक चांगल्या प्रकारे मॉकअप्स डिझाईन करू शकतो. तर यामध्ये पाहू आपण पेन टूलचा कसा यूज होतो. आणि जे तुम्हाला मॉकअप दाखवले याच्यावरती मी क्लास 11 मध्ये डिटेल्समध्ये सांगणार आहे की विथ द हेल्प ऑफ पेन टूल आणि शेप टूलचा यूज करून आपण एक मॉकअप कसा तयार करू शकतो. त्याकरिता तुम्हाला शेप टूलचा अगोदरचा क्लास पाहावा लागेल. तर पाहूया पेन टूल. तर याचा वापर करून आपण कर्व ड्रॉ करू शकतो. तर मी इथून पेन टूल सिलेक्ट करतो आणि त्यानंतर इथे एक पॉईंट देतो आणि त्यानंतर इथे एक पॉईंट देऊ, त्याला होल्ड करून आपण अशा प्रकारे कर्व करू शकतो आणि इथं सोडून द्यायचं. त्यानंतर अशा प्रकारे आपण होल्ड करून अशा प्रकारे असे कर्व ड्रॉ करू शकतो. एक डिझाईन बनवू शकतो. आणि त्यानंतर हा मला जर कर्वच्या ऐवजी एक लाईन पाहिजे असेल तर या पॉईंटवरती यायचं आणि अल्टर आणि क्लिक करून ही एक लाईन बनेल. तरी मी ते अल्टर आणि क्लिक करतो आणि एक अशी लाईन बनेल. लाईन बनल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे याला इथे क्लोज करता येते आणि यामध्ये कोणताही एक कलर फिल करता येतो. त्याच प्रकारे आपण याचाच यूज करून आणखी पण काही डिझाईन बनवू. तर मी इथे कोपऱ्यामध्ये एक डिझाईन बनवतो. तर अशा प्रकारे मी इथे अशा प्रकारे मी काही डिझाईन्स इथे तयार करू शकतो. आणि यामध्ये अशा प्रकारे आपल्याला कलर फिल करता येते. आणि या रिलेटेड पेन टूलच्या रिलेटेड आपल्याला काही प्रॉपर्टी टूलमधील ऑप्शन पाहिजे. तर मी इथे अगोदर तुम्हाला दिसत आहे की एक प्रिव्ह्यू मोड आहे आणि दुसरा आहे ऑटोमॅटिकली ऍड ऑर डिलीट मोड. तर मी इथे दोन्ही ऑप्शन पहिले अनऍक्टिव्हेट करतो, म्हणजे अगोदर मी ऍक्टिव्हेट केले होते. तर तुम्हाला यामध्ये एक डिफरन्स पाहायला मिळेल की मी जेव्हा असे कर्व ड्रॉ करतो तेव्हा आपल्याला कोणत्याच प्रकारचा इथं प्रिव्ह्यू शो होत नाही. आणि हे जर मी ऑप्शन जर ऍक्टिव्हेट केलं तर आपल्याला इथं कर्व कशा प्रकारचा होईल त्याचा एक प्रिव्ह्यू शो केला जातो. आणि त्या प्रकारे आपण अशा प्रकारे कर्व क्रिएट करू शकतो. आणि त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे ऑटोमॅटिकली ऍड ऑर डिलीट मोड. याला पण मी ऍक्टिव्हेट करून अशा प्रकारे एक कर्व ड्रॉ करतो. आणि त्यानंतर आपल्याला जर हे तुमचं जर ऍक्टिव्हेट असेल तर इथे काय करायचं, आपल्याला समजा आता याला इथे स्टॉप करायचं आहे तर डबल टॅप करायचं, म्हणजेच ते हा क्लोज होऊन जाईल. आणि त्यानंतर या ऑप्शनला हे ऍक्टिव्हेट आहे. तर त्यानंतर आपण जेव्हा या लाईनवरती जाऊ तर तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन मिळेल. म्हणजेच आपल्याला इथे एक अशा प्रकारे नोट ऍड करता येतो. आणि जर यावरती डबल तुम्ही टॅप केलं तर याला आपल्याला डिलीट करता येतो. आणि ऍड केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह टू सिलेक्ट केल्यानंतर आपण या नोडला अशा प्रकारे कर्व करू शकतो. तर अशा या दोन प्रॉपर्टी मधल्या टूलचं यूज होतात. आणि पुढच्या क्लासमध्ये आपण पेन टूलच्या रिलेटेड कसे मॉकअप डिझाईन करायचे ते पाहूया. तर यानंतर पाहूया आपण बी स्प्लाइन टूल. बी स्प्लाइन टूलचा पण कर्व ड्रॉ करण्यासाठीच यूज होतो. तर कसा होतो तो पाहू. तर मी ते फ्लायवुड ओपन करतो आणि त्यानंतर बी स्प्लाइन टूल हा इथे सिलेक्ट करतो. आणि त्यानंतर
आपण एक वेगवेगळ्या अँगलमध्ये अशा प्रकारे वेगवेगळे कर्व ड्रॉ करू शकतो. तर याचा वापर तर मी तर जास्त करत नाही. सर्वात जास्त वापर करणारे टूल्स म्हणजे पेन टूल आणि 3 पॉइंट कर्व टूल, जो की आपला या व्हिडिओमधील शेवटचा टूल आहे. तर अशा प्रकारे याला डबल टॅप करून आपण इथे इथे थांबवू शकतो, म्हणजे स्टॉप करू शकतो. त्यानंतरचा टूल आहे आपला पॉलीलाईन टूल. पॉलीलाईन टूलचा वापर हा कर्व आणि स्ट्रेट लाईन ऑब्जेक्ट ड्रॉ करू शकतो. ते कशा प्रकारे? तर मी ते फ्लायवूड ओपन करतो आणि त्यानंतर पॉलीलाईन टूल सिलेक्ट करतो. अशा प्रकारे मी इथे फ्री हँड कर्व ड्रॉ करू शकतो आणि अशा प्रकारे आपल्याला याला कंटिन्युअस लाईन पण देता येतो आणि इथे आपल्याला याला क्लोज करता येते आणि यामध्ये कलर फिल करता येतो. तर याचा पण मी तर जास्त यूज करत नाही, तर म्हणून तुम्हाला पण शॉर्टकटमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर जो आपल्याला सर्वात युजफुल टूल आहे, तो आहे 3 पॉइंट कर्व टूल. तर यामध्ये आपण अशा प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स तयार करू शकतो. सर्वात अगोदर आपण ही डिझाईन तयार करू. तर इथून मी याचा फ्लायवूड ओपन करतो आणि त्यानंतर 3 पॉइंट कर्व टूल सिलेक्ट करतो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे लाईन ड्रॅग करायची आहे. पॉइंटने द्यायचा अशी लाईन ड्रॅग करायचा आणि सोडायचा आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इथे कर्व करता येतो. तो ऑटोमॅटिकली होतो. फक्त असे माऊसने ड्रॅग करायचा आहे आणि आता सोडून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत या नोडवरती यायचं आहे आणि अशा प्रकारे नोडवरती यायचं आहे आणि अशा प्रकारे एक लाईन ड्रॅग करायची आहे आणि सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर इथे सोडून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या इथे शेप ड्रॉ झाला आहे आणि त्यानंतर यामध्ये एक मी कोणताही असा कलर फिल करतो. कलर फिल केल्यानंतर हे हँडल दिसतील. काय करायचं आहे तुम्हाला, परत यावरती एक वेळा क्लिक करायचं आहे आणि हे तुम्हाला रोटेटिंग हँडल दिसते. याला अशा प्रकारे अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जो अँकर पॉइंट आहे, त्या अँकर पॉइंटला आपल्याला इथे आणायचं आहे आणि त्यानंतर याला अशा प्रकारे इथे रोटेट करायचं आहे आणि माऊसला राईट क्लिक करून सोडायचं आहे. म्हणजेच त्याचा डुप्लिकेट बनेल आणि कंट्रोल आर करायचं आहे. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला रिपीट करता येते. तर इथे एक आपल्याला अशा प्रकारे डिझाइन तयार करता येते आणि यामध्ये आपल्याला प्रत्येक ऑब्जेक्टला अशा प्रकारे सिलेक्ट करून त्यामध्ये आपण वेगवेगळे कलर फिल करू शकतो. अशा प्रकारे आपण एक डिझाइन तर बनवलीच आहे. त्यानंतर पाहू आपण याला कंट्रोल जी करून मी ग्रुप करतो आणि याची साईज अशी लहान करतो आणि अशा प्रकारे याला ठेवून देतो. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं लीफ तयार करायचं आहे. तर परत मी इथून 3 पॉइंट कर्व टूल सिलेक्ट करतो आणि परत अशी एक लाईन ड्रॅग करतो आणि त्यानंतर ही थोडी तिरपट झाली आहे, त्यामुळे याला कंट्रोल झेड करून अंडू करतो. त्यानंतर परत अशी एक लाईन ड्रॉ केली आणि त्यानंतर अशा प्रकारे ते माऊसच्या सहाऱ्याने आपल्याला कव्हर करता येते. त्यानंतर याच पॉईंटवरती यायचं आहे आणि इथून अशी एक लाईन ड्रॅग करायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला त्याला एक डिझाइन तयार होईल आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये एक लाईन द्यायची आहे. तर आपण इथून फ्री हँड टूल सिलेक्ट करायचा आणि फ्री हँड टूलने एक अशी लाईन देऊन द्यायची आणि लाईन दिल्यानंतर यामध्ये जे आहे, जे मागचं लीफ आहे, यामध्ये आपल्याला ग्रीन कलर फिल करायचा आहे. तर अशा प्रकारे मी फिल केला आणि त्यानंतर जी आपण या आतमध्ये जी लाईन केली आहे, याला आपल्याला व्हाईट आउटलाईन द्यायची आहे. तर इथे व्हाईट कलरवरती यायचं किंवा इथे कलर पॅलेटवरती व्हाईट कलरवरती यायचं आणि त्यानंतर माऊसला राईट क्लिक करून आपण याला व्हाईट कलर देऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, असे लाईन्स काढायचे आहे. तर मग काय करू, आपण इथून परत फ्री हँड टूल सिलेक्ट करू आणि अशा प्रकारे फ्री हँडने आपण लाईन ड्रॉ करू आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथून अशा प्रकारे ड्रॅग करायचं आहे आणि ड्रॅग केल्यानंतर याला जी आउटलाईन आहे याची व्हाईटवरती जाऊन राईट क्लिक करायचं आहे. म्हणजे पूर्ण जी लाईन्स आहेत ते व्हाईट कलरच्या होतील आणि अशा प्रकारे आपलं एक पान इथे तयार होईल आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला ड्रॅग करून सिलेक्ट करायचं आहे आणि कंट्रोल जी करून ग्रुप करायचं आहे आणि याला रोटेटिंग हँडलने असं रोटेट करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे साईडला आणायचं आहे. त्यानंतर आपल्याला याचा कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचं आहे आणि त्यानंतर याला
अशा प्रकारे रोटेटिंग हँडलच्या सहाय्याने असं रोटेट करायचं आहे आणि याची साईज आहे ते आपल्याला हँडलच्या सहाय्याने अगोदर मी इथे फ्री हँड टूल पिक टूल सिलेक्ट करतो आणि त्याने अशा प्रकारे साईज लहान करतो आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे परत इथे फ्री हँड टूल सिलेक्ट करायचं आहे आणि फ्री हँड टूल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फ्री हँड टूल सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर जे हे लीफ आहे हे सेकंड याला आपल्याला अशा प्रकारे इथे आणायचं आहे आणि परत इथून फ्री हँड टूल किंवा 2 पॉइंट लाईन पण घेऊ शकता. फ्री हँड टूल सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे इथे जोडून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली दुसरी पण डिझाईन इथे आपण अशी बनवू शकतो आणि त्यानंतर आपल्याला बनवायचं एक फ्लॉवर पॉट. तर एक नंबर डिझाईन बनणार आहे. तर ते कशी? त्याकरिता आपल्याला परत इथून 3 पॉइंट कर्व टूल सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर परत अशा प्रकारे ड्रॅग करायचा आहे. ड्रॅग केल्यानंतर याला अशा प्रकारे आपल्याला वरती कर्व करायचं आहे आणि त्यानंतर परत या नोडवरती यायचं आहे आणि नोडवरती येऊन अशा प्रकारे ड्रॅग करायचं आहे. याच पॉईंटवरती ड्रॅग करायचं आहे आणि त्यानंतर याला अशा प्रकारे इकडे कर्व करायचा आहे. कर्व केल्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे व्हाईट कलर तर ऑटोमॅटिकली येतेच म्हणा यामध्ये. तर आपल्याला व्हाईट कलर यामध्ये कलर पॅलेटमधून फिल करायचा आहे आणि कलर पॅलेटमधून व्हाईट कलर फिल केल्यानंतर याची जी साईज आहे आपल्याला अशा प्रकारे लहान करायची आहे. अशा प्रकारे याला शिफ्ट प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे याला लहान करायचं आहे आणि माऊसला राईट क्लिक करून आपल्याला याला डुप्लिकेट करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला व्हाईट कलर फिल करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला व्हाईट कलर फिल करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला रेड कलर फिल करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे याला आपल्याला ड्रॅग करून सिलेक्ट करायचं आहे आणि अशा प्रकारे याला साईज लहान करायची आहे. स्लाइस लहान केल्यानंतर आपल्याला यामध्ये काही अशा लाईन्स काढायच्या तर यामध्ये आपल्याला फ्री हँड टूल सिलेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे लाईन्स ड्रॉ करता येईल आणि त्यानंतर काय करायचं आहे पूर्ण या ऑब्जेक्टला आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर कंट्रोल जी करून ग्रुप करायचं आहे आणि याची साईज थोडी अशी लहान करायची आहे आणि त्यानंतर यावरती परत एक वेळा क्लिक करायचं आहे आणि हा अँकर पॉईंट आपल्याला अशा प्रकारे इथे खाली आणायचा आहे आणि त्यानंतर रोटेटिंग हँडलनी असाच रोटेट करायचा आहे आणि त्यानंतर माऊसला राईट क्लिक करून सोडून द्यायचं आहे आणि कंट्रोल आर करून आपल्याला अशा प्रकारे याला रिपीट करता येते आणि यात जर आपल्याला अजून थोडीशी ॲडजस्टमेंट करायची असेल तर प्रत्येक ऑब्जेक्टवरती सिलेक्ट करायचं 2 वेळा आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण याला रोटेट करू शकतो. अशा प्रकारे आपण याला परत इथून याला सिलेक्ट करतो आणि अशा प्रकारे रोटेट करतो आणि त्यानंतर आपल्याला ही असे लाईन्स काढायचे तर अगोदर मी हे पूर्ण याला कंट्रोल ड्रॅग करून सिलेक्ट करतो आणि कंट्रोल जी करून ग्रुप करतो आणि याला थोडं आपण अशा प्रकारे रोटेट करू आणि रोटेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये अशा लाईन्स काढायची आहे तर मग इथे मी परत फ्री हँड टूल सिलेक्ट करतो आणि त्यानंतर अशी एक लाईन ड्रॉ करतो आणि लाईन ड्रॉ केल्यानंतर परत फ्री हँड टूलला सिलेक्ट करायचं आहे आणि अशा प्रकारे यामध्ये अशा रूट्स काढायचे आणि रूट्स काढल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे इलिप्स टूल सिलेक्ट करायचं आहे आणि इलिप्स टूल सिलेक्ट करून अशा प्रकारे आपल्याला इथे ड्रॉ करायचं आहे आणि ड्रॉ केल्यानंतर यामध्ये कोणता ब्लॅक कलर काळा कलर फिल करायचा आहे आणि याला बरोबर प्रॉपर ऍडजस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशी खाली काढायचं आहे तर काय करायचं इथून रेक्टँगल टूल सिलेक्ट करायचं आणि या पॉईंट पासून तर या पॉईंट पर्यंत असा रेक्टँगल ड्रॉ करायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे शेप टूल सिलेक्ट करावं लागेल शेप टूल सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल क्यू करायचा आहे किंवा इथे ऑब्जेक्टमध्ये जाऊन तुम्हाला कन्वर्ट टू कर्व ऑप्शन दिसून जाईल मी कंट्रोल क्यू केलाय म्हणा आणि त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे काही नोट दिसतील तर याला प्रॉपर अशा प्रकारे आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे नोटला अशा प्रकारे आपल्याला यावरती जाऊन अशा प्रकारे ऍडजस्ट करायचं आहे
आणि एक अशी बकेट बनवायची. थोडा झूम करतो आणि याला असं प्रॉपर ऍडजस्ट करतो आणि यामध्ये थोडा आपल्याला कलर फिल करायचा आहे. तर बघू शकता आपली सेम तर डिझाईन झाली नाही, पण आपण थोडीफार मॅचिंग डिझाईन इथे तयार केली आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला पण अशाच काही डिझाईन तयार करून माझ्या इंस्टाग्रामवरती सेंड करायची आहे आणि माझी इंस्टाग्राम आय डी आहे सावडे क्रिएटिव्ह लॅब नावानेच आहे. तर तुम्ही मला पाठवू शकता. तर अशा प्रकारे आपण पेन टूल, बी स्प्लाइन टूल, पॉलीलाईन टूल आणि 3 पॉइंट कर्व टूलचा यूज करू शकतो. आणि जो यामधला जो फर्स्ट टूल आहे पेन टूल, यावरती आपण क्लास 11 मध्ये डिटेलमध्ये मॉकअप्स कसे डिझाईन करायचे ते पाहू. तर आय होप तुम्हाला हे समजले असतील आणि कशा प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. आय होप हे टूल तुम्हाला समजले असतील आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी कोरोनाची बेसिक टू ॲडव्हान्सची प्लेलिस्ट यूट्यूबवरती बनवलेलीच आहे आणि तुम्ही याच्या अगोदरची व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या प्लेलिस्टला व्हिजिट करा आणि व्हिडिओ पहा आणि एकच चांगले ग्राफिक डिझायनर बना. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.